नरेंद्र मोदी ने राष्ट्रपति भवन में तीसरी बार प्रधानमंत्री पद की शपथ ली। राज्य में जितनी चर्चा मोदी के शपथ ग्रहण की है, उतनी ही चर्चा अजित पवार के गुट को एक भी मंत्री पद नहीं मिलने की है। इसे लेकर विपक्ष ने भी अजित पवार की आलोचना की है। विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने कहा है कि अजित दादा ने जो चाहा उसे पाने की कोशिश की, लेकिन असफल रहे। संख्या बल के आधार पर किसी को सम्मान नहीं मिलता। अगर उन्हें राज्य मंत्री पद मिला तो अच्छा नहीं। अजित पवार को अब तक समझ आ गया होगा कि भाजपा की नीति उपयोग के बाद फेक देने की है। मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। एक तर कोणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो। या जेडीयूची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल। पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे जो मिला वो खाओ अशी परिस्थिती आली आहे। कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे। ते खुशीनं घेतले तर ठीक, नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे। तर बघा, केंद्रातली सरकार आली नसती तर बाहेर पडले असते। आता त्यांचे सगळे जर प्रकरण क्लोज झाले असतील, जसा आमच्या पटेल साहेबांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला, आता अनेकांचे भुजबळ साहेबांचा मला वाटतं की ती स्थिती आहे। सत्तेमध्ये जाऊन आपला प्रकरण फाईल करून परत येत असतील तर एक नवीन म्हणजे आपण असं म्हणू की ही चांगली आयडिया आहे, नवीन आयडिया आहे, भारतातील लोकांना पटणारी आहे असं समजायला हरकत नाही। मी या संदर्भात अधिक काही बोलायची गरज नाही। सध्या तुमचे माझा भर हा विधानसभा आहे, शेतकरी आहे। आता हे सगळं झालंय, सरकार आलाय, किती दिवस टिकणार, काय चालणार हे कळेल आपल्याला। जेडीयू सरकारला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिलं, त्यांची अवस्था किती फार त्यांचं बार्गेनिंग होतं, संपलंय सगळं। पुढच्या 6 महिन्यामध्ये यांना बोलायला जागा पण राहणार नाही। हे जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात। हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल, कदाचित इतरांना कळलंय। आमच्या उद्धव साहेबांना समजलं, त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला। ठीक आहे, पक्ष फुटला, माणसं गेली, पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केलाय स्वतःच्या ताकदीच्या भरोशावर। आणि लोक, भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानांचा पक्ष आहे। यांना माणसं घ्यायचे, फोडायचे, वापरायचे, उपयुक्त आहे तोपर्यंत उपयोगात आणायचा, नाहीतर फेकून द्यायचा, हा शिरस्ताच झालेला आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।